तर मित्रांनो, बरेच दिवस झाले आपला व्हिडिओ आला नाही, तर म्हणलं आज बनवूनच टाकावं एखादा व्लॉग. तर बघा मग करूया आपल्या नवीन व्हिडिओला सुरुवात. तर मित्रांनो, मी आहे सध्या आमच्या शेताजवळ एक नदी आहे तिथे आहे. तर बघा मग नदीला पाणी आहे सध्या. तर आता काही 5-6 दिवस झाले पाणी काही आलं नाही, त्याच्यामुळं थोडं पाणी कमी झालं आता नदीचं. मित्रांनो, हे बघा इथं सोडले आपली म्हैस, आपले बैल चरायला. हे आपलं सोलर आणि इथं जे आपली जागेची विहीर बघा आपल्या शेतात. तर तुम्हाला माहिती आहे टावर आहे म्हणून. त्याच्या व्हिडिओत दाखवलं होतं की त्याला सोयाबीन निघलं नव्हतं, आता खरं की होऊन सोयाबीन निघले सर्वांच्या. आता याचा रोटे गिटे मारणं लागन. तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करून टाका. हे बघा ही आपली सरकी. आमच्या इकडं जर याला पादाटी म्हणतात, तुमच्या इकडं काय म्हणते कमेंट करून नक्की सांगा. तर बघा मग बोंड गेंडा चांगले, तर कशी वाटते ते कमेंट करून नक्की सांगा एकदा. आणि आता याचे 2-4 बोंड फुटायला लागले, म्हणजे कापूस यायला लागला त्याच्यातून. तर बघा मग तुमचे पण फुटू राहिले की नाही ते सांगा एकदा कमेंटमध्ये. आणि अशी शेतीचे नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी कमेंट करून नक्की सांगा. तर मित्रांनो, आपल्या मराठी माणसाला सपोर्ट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा, कारण की शेतीविषयीचा व्हिडिओ आहे. तर मराठी माणसाला सपोर्ट करा. तर मित्रांनो, ते थल्ल्यापेक्षाही खरडीसारखी तर जरा चांगलेच आहे. तर बघा हे बोंड गिंड कसे येतं. तर तुम्हाला वाटतं आमचं वावर नाही, तर हे बघा पलीकडूनच आपली बाकार आहे, तिथं हर व्हिडिओमध्ये घेतच असतो मी. तर बघा, आणि हे बोंडाने अक्षरशः वाकून गेलेली आहे ही पादाटी. तर बघा शेंडे खुरड्याचा परिणाम. तर मित्रांनो, आपल्या सर्किल पाणी देणं सुरू येतं. तर आजच्यासाठी एवढंच. भेटू पुढच्या व्हिडिओत. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा.